हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि आज आहे संडे. सो वेलकम टू माय ब्लॉग. आणि दिस इज माय सेकंड ब्लॉग. आणि आज रविवार आहे, त्यामुळे म्हटलं छान व्यवस्थित सावकाश पूजा करून घेऊ. त्यांना रोज घाई असते, कारण स्वयंपाक वगैरे करायचा असतो. संडेला काही एवढी स्वयंपाकाची घाई नसते. तरी मला स्पेशली ना गुरुवारी पूजा करायची खूप इच्छा असते. पण मी ठरवते पण की सगळे गेल्यानंतर सावकाश पूजा करू, पण तसं होत नाही. तरी पण राहून जातं. पण आज मी व्यवस्थित स्वामींचा अभिषेक वगैरे घालून सगळे देवांचे फोटो वगैरे पुसून छान पूजा करून घेतली आहे. सो मी तुम्हाला दाखवते. फुलं नाही आहेत, कारण हे पण काल उशीर आले, त्यामुळे मला ह्यांना सांगायचं राहिलं फुलांसाठी. आणि आमच्या इथं झाडं लावली म्हटले की एक कशी गॅलरी आहे इथे झाडे वगैरे लावायला, पण झाडं टिकूच देत नाही. साधं एक तुळशीचं झाडसुद्धा टिकत नाही आहे. ते घेऊन खेळतात, त्याची पालं फुलं सगळे घेऊन खेळतात मुलांची. त्यामुळे झाडं मी लावतच नव्हतंच. ते आणायचे आणि मग पुन्हा ते टिकत नाही, मग परत त्याचं वाईट वाटतं. सो स्टे ट्यून. आणि बघा आमचं रुटीन सध्याचं काय असतं. सो असं एवढं स्पेशल राहणार नाही आहे, कारण यश गेला तुमच्या आजीजवळ, तो आला बघते तिथेच राहिली. आणि मग आम्ही दोघं चौघं घरामध्ये. सो मी चहा नाही केला, मी चहा करून केले. सो लास्ट स्टे ट्यून. दूध ठेवलं आहे तापवायला आणि चहा पण उकळतोय. मला वाटलं दूध फुटलं की काय, कारण ठब्बा असा आवाज आला. तर मी चहा पण उकळतो. आणि इथे पोहेची तयारी करायची, त्यामुळे कांदा वगैरे काढून ठेवला आहे. सो पोहे वगैरे करते. आणि त्याच्यामुळे हा आमचा चिकू पण रडतोय. सो मी त्याला घेते, अगोदर त्याला शांत करते, मग मी तुमच्याशी बोलते. चिकुडी चिकुडी, ए चिकू, ए चिकू, चिकू, ए चिकू, चिकू. पर्याय नाही माझ्याकडे, ऑप्शनच नाही. काय करणार आता, याला असंच घेऊन बसावं लागणार आहे, कारण यांचे पप्पा पण नाही आहेत घरी. ते पण बाहेर गेलेत आताच, कारण झोपला होता हा आतापर्यंत. आणि हो, मी जस्ट एक आंबा खाल्ला आताच. आणि आमच्या कंपाऊंडमध्ये ना खाली एक झाड आहे आंब्याचं, आणि तिथे ना पिकलेले आहेत पूर्ण झाडावरती आंबे. तुमचा यश शेवटी मी फरशी पुसून घेतली. आणि मला हे सगळं करेपर्यंत ना 2 वाजले होते. अगोदर मी व्यवस्थित सगळीकडून झाडू मारून घेते, कारण फरशी पुसताना ना एवढे केस आढळतात ना, विचारू नका. घर काही खूप घाण होत नाही, कारण मुलं एवढे काही मातीतून वगैरे खेळून येत नाही, कारण फ्लॅट असल्यामुळे ना एवढं काही घाण होत नाही. तरी मी मॉपने पुसू शकते, पण मॉपने ना मला पर्सनली आवडत नाही, कारण ते कोपरे वगैरे ना व्यवस्थित क्लीन होत नाही. आणि हाताने कसं आपण जसं हवं तसं ना कोपरे सगळे क्लीन करून घेतो, आणि छानही दिसतं त्याच्यामुळे. जर ते डेली ते व्यवस्थित स्वच्छ केलं नाही ना, तिथे काळपटपणा येतो, आणि ते दिसायला पण बरं वाटत नाही. त्यामुळे मी हाताने स्वच्छ करणं प्रेफर करते. लाईट गेली आमच्या इथली. किती वाजले? 2:30 वाजले. आणि अर्ध मी फरशी पुसली होती, आणि तो उठला होता. तर म्हटलं की ह्याला झोपून करावं का. त्याला झोपवली. आणि जी अर्धवट राहिली होती ना, हॉल पुसायचा आली लाईट आली जस्ट. किती गरम होते. 5 मिनटं जर लाईट गेली तर बरं झालं. आणि त्याला मी ना अर्धी फरशी म्हणजे पुसायची राहिली होती, तर त्याला मी झोपवले. तर त्याला ना मी झोपवले आणि मग पुसले. तर तेवढ्यात मला वाटलं मी थोडंसं पडावतं, लाईट गेली आणि थँक गॉड लाईट आली.
सो हा माझा जे काही होता ना जेन्युअनली रुटीन संडेचा तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो 50%पैकी जर 25% जरी तुम्हाला आवडला असेल ना, थोडंफार तुमच्यातला काही वाटलं असेल ना की हां थोडंसं रिलेटेड असेल किंवा तुम्ही रिलेट होत असाल माझ्या ब्लॉगने थोडंफार तरी, जास्त करून स्त्रिया, तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि सो या थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सो दॅट्स इट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.